राम राम मंडळी. कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तब्येत बरीच बिघडली तरी पण तुमच्याशी संवाद साधल्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे म्हणलं दोन शब्द तुमच्या संग बोलावा. अचानक तीव्र इच्छा उत्पन्न झाली की आपली जी घटना घडलेली आहे मालेगावची, त्या 3.5 वर्षीय मुलीच्या संदर्भात तिकडे जावा, थोडं घरच्यांचं सांत्वन करावा. आपण याच्यापेक्षा पलीकडे काय करू शकत नाही. थोडंफार आपण आता मोकळ्या हाताने तर जात नाही, थोडा किराणा वगैरे द्यावा. तर पहिल्या दिवशी आता थंडीत दिवस आहेत, रात्र मोठी आणि मारणाची थंडी. तुम्हाला सांगतो, आम्ही नाशिकला पहिल्यांदा का तालुक्यात मुक्कामी होतो आणि तिथून पुढं सकाळी उठून परत गेलो. 2 दिवस 2 तास आधी गारटलो. 8 वाजता पोचलो, पण 6 ते 8 थंडी वाजली. तिथून परत सकाळच्या पारी तिथं निघालो. सगळं तिथं परिस्थिती बघितली. काय तर घटनेला साधारण महिना होत आलाय. तुम्हाला सांगतो, जे दिसतं असतं ह्याच्यात लय मोठा बदल आहे. लोकांना किती कळतं माहिती आहे का? जे प्रसार माध्यम आहेत, तुमचे पेपर असेल, टी व्ही असेल, मग आपलं युट्यूबर असते, हे जे सांगतात ना, एवढंच लोकांना कळतं. प्रत्यक्ष परिस्थिती थोडीशी मला वेगळी वाटली. म्हणलं सांगावं काय विषय. आपण बी स्टोरी सांगितलं, मी अशा प्रकारच्या स्टोरी सांगत नाही. गाव मोठं आहे, गाव छोटं नाही ते. आणि रोडला गाव आहे, मेन हायवेला गाव आहे. पण आजूबाजूचा एरिया आहे ना, चिमणीला जर तहान लागली त्याला पाणी मिळणार नाही अशी परिस्थिती येते. आणि मार्च एप्रिल मे तर काय असेल देव जाणे भाऊ, पूर्ण दुष्काळग्रस्त, नुसतं वाळल्या डोंगरानं कोसळत नसते त्याच्यामध्ये. म्हणजे मला कधी कधी प्रश्न पडतो, ह्या गावात समजा 4,000-5,000 लोक राहतात, ह्याचा उदरनिर्वाह कसं चालत असेल भाऊ? कारण जगायला किती पैसे लागतात. यांना नक्कीच बाहेर कुठेतरी जाऊन काम करावं लागतं, किंवा तिथून 20 किलोमीटरवर, मालेगावपासून 20 किलोमीटर आहे अंतर. ते जिनिंग मिल आहेत, म्हणजे कपड्याचे कापड गिरणे आहे. तिथलं सगळं कापड हे ट्रकाच्या ट्रका भरून राजस्थानला जातं. तिथं त्याचे कपडे प्रिंट कलर आमकं तमकं करून ती मार्केटला परत येतं. अशी वस्तुस्थिती आहे. त्या गावात 2 समाजाचा विषय, छोटी छोटी घरं अगदी. हे जे कुटुंब आहे, ही जी मुलगी गेलेली, ही मुलगीचा जन्मच आणि गरीब कुटुंबातले एकदम सोनार कुटुंब, आपण सुवर्णकार म्हणतो त्यांना समाजातील. 7 महिन्यातच ते मुलीचा जन्म झाला. पण डॉक्टरांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली ती. त्याच्यानंतर आई वडिलाचा एवढा जीव होता की त्यांनी सुद्धा रात्री दिवस केला. आणि पैशाशिवाय तुम्हाला दवाखान्यात कसा कार्यक्रम असतो, हा नीट सुरी घासूनच बसलेली असतात. हा तरी त्यांनी तो खर्च करून, आणि गरीबाला तेवढा खर्च झेपण्यासारखा नसतो. उदनवारी उसनवारी नातेवाईकाकडून पैसे घेणे. पण पोरगी ती बाळ जगावलं होतं. अतिशय गोंडस, अतिशय दिखणी. त्यांचं सगळं कुटुंबच, ते आजोबा आजी होते ते, त्यांना भेटलो. सगळं गोरपान पोरगी, अगदी साक्षात भगवतीचा अवतार. शेजारचा जो तरुण होता आरोपी, तो आरोपी हा सुतार समाजातील. तर त्यांचं शेजार काय नाही. आणि अशी पेठ कशी असती, इकडून घर इकडून घर, इतकं ते जवळ. पाठीमागचा जो एरिया होता थोडंसं, आपण म्हणतो ना एखादे जुनी माणसाची घरं असतात आणि ती सोडून जातात, ते पडलेले वाडं बिडं, तसा काहीचा प्रकार. किंवा काट्या कुपान आणि टावर होता. निर्मनुष्य जागा, तिथं कोण जात नाही. आता संडास बाथरूमला सुद्धा लोक पहिले जायचे, अशी हागंदारी म्हणतात त्याला. तसं आता राहिलं नाही. आता प्रत्येकाच्या घरी संडास झालेले आहे. त्यामुळं हा तिथं साप इचू असं असतं. अशा एरियामध्ये 3:30 वाजता ती पोरगी उचलून नेली त्याने. किती अवघड आहे बघा. तोंड दाबून नेली असन, कशी नेली असन. आणि पुढचा विषय तुम्हाला माहीतच आहे. ज्या दिवशी ती मुलगी घटना घडली, त्या दिवशी तिचे वडील हे आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेत होते. म्हणजे असं होतं की बाबा, काय काळाचा गाला होता, किंवा अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून एक गोष्ट करण्याची गरज आहे. कमीत कमी आपल्या राज्याचा मुख्यमंत्री, भले तो कुणी असो, त्यांनी या विषयाचं थोडं गांभीर्याने लक्ष देऊन त्या माणसाने हे असे एन्काउंटर जर चालू केले तर 100% परत काय होणार नाही, मी सांगतो तुम्हाला. आता हा फाशी होईल, फास्ट ट्रॅकमध्ये घेते सगळं.
त्यांच्या पद्धतीने ते करतात. कुटुंबियाची सुद्धा अपेक्षा अशी आहे की फाशी व्हावी असा विषय, आणि होईल अशी मला पण अपेक्षा आहे. तर जरी चुकून आला बाहेर तरी समाज त्याला जायचा करील, एवढं पण मला माहिती आहे, असा विषय. ह्या आरोपीबद्दल थोडी चौकशी केली तर हा आरोपी कुठल्याही प्रकारचा वेडा विरसर अजिबात काही नाही. पूर्ण शार्प माइंडेड, पूर्ण हुशार असा पोरगा. हुशार म्हणजे बुद्धीला. वेल्डिंगची कामं करतो. आता सुतारकाम म्हणजे पूर्वी ते लाकडाचा कुळव बिळव हे काय आता राहिलं नाही. पण ट्रॅक्टर आले, ते अवजार आली, ही ती वेल्डिंग, त्याचं बँड देणे, थोडं आपण म्हणतो ना, आले हुशार बा, हे अवजार त्याने लय भारी बनवले, अशा प्रकारचं ते होतं. हा प्रिप्लॅन विषय होता, म्हणजे ठरवून केलेला. जातीय वैमनस्य होतं आणि दुनियात काही कुठला वैमनस्य नव्हतं. ही फक्त वासनेच्या आहारी जाऊन केलेली कृती होती आणि त्याची शिक्षा त्या नराधमाला मिळाली पाहिजे. त्यालाही मागचं पुढचं कोणी नाही, आणि जो त्याला सपोर्ट करीन ना त्याला गाव बघून घेईन, अशी परिस्थिती अत्यंत तीव्र प्रतिक्रिया आहे समाजामध्ये, मालेगाव तालुक्यात. भयानक. त्याच्यामुळं आपण सुद्धा ह्याच्या गोष्टीकडे लक्ष द्या. समाजात असं कुठं जाणवलं काय, तुम्ही चाललाय बा रस्त्याने मोटरसायकलवर, एक माणूस आहे, मुलगी आहे, कोण आणले, अज्ञात ठिकाणी थांबल्यात काय, तर थोडं थांबवून कानोसा घेत जा. अशा घटना करणार नाही की हा काय करतोय, आणि विचारायचा अधिकार तुम्हाला आहे. कोण आहे, काय वडील आहे का, भाऊ आहे का, कशाला थांबला इथं काय, असा विषय असतो. ते आपलं पोलीस काय कुठं कुठं प्रत्येक ठिकाणी लक्ष देऊ शकत नाही, पण समाजाने या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. तिथून निघालेले उशीर झाला मग, आणि डायरेक्ट 12 वाजून 3 मिनिटांनी पारनेर तालुक्यात इथं आलो मुक्कामी. पण इतकी थंडी वाजली की मापाच्या बाहेर, तुम्हाला सांगतो लय गार लागलं, आणि ते आवाजही गेला पार पार, म्हणजे वाटच लागली. आता मी 1 वाजेपर्यंत, आणि लोक तुमची मी माफी अशासाठी मागतोय की काल परवा 2 दिवस झालं तुमचा फोन घेता आला नाही, तुमच्या समस्याचं निराकरण करता आलं नाही. आता मी 12-1 वाजेपर्यंत घरी जाणार बघा. 1 वाजता घरी गेला ना, तिथं मला तुम्ही फोन करू शकता, मी आहे तुमच्यासाठी. तुम्ही बिनधास्त फोन करा, काय अडचण मला थोडा म्हणजे सेवा करायची संधी द्या, मी आहे, मी करतो बरोबर. काही विषय असेल ना आपण मार्गी लावू, पण 1 वाजेपर्यंत, 1 नंतर कॉल करा, असं माझं प्रामाणिक मत आहे. ह्या घटनेचा तीव्र निषेध करून मला हा विषय असं परत घडावं नाही अशी अपेक्षा आहे समाजाकडून. बघू काय होतंय ती, पण दिसणं आणि असण्यात फरक असतो, आणि कोणाच्याच बुद्धीत इतकी वाईट येऊ नये. आपण साधारण आता तिथं बी अजून एक विषय सांगायचा राहिला. त्यांच्याच घराच्या पुढच्या साईडला किराणा दुकानातून खरेदी केली, तर ते म्हणले तुम्ही देऊ नका म्हणले काय त्यांना. त्यांनी आतापर्यंत मंत्री संत्री आमकं तमकं हे 3 जण सोडून, वरची ज्याच्या हातात सत्ता आहे, ह्या त्रिमूर्ती सोडून बाकीचे सगळे येऊन गेले म्हणले. दारगे पाटील आलते, सगळे आलते. तर त्यांनी कुणाकून आर्थिक मदत वगैरे घेतलेली नाही. म्हणलं आता कसं काय करावं भाऊ. मग ते दुकानदार एवढा चांगला भेटला, तर व्हिडिओ पण टाकलाय मी. म्हणलं एक काम करा, तुम्ही घेऊन जा. ते आमच्या पुणे जिल्ह्यात अशी पद्धती, त्या आजीला म्हणलं की आपण एखाद्याच्या दुःखाचं सांत्वन करायला किंवा भेटायला जातो, तर त्याला थोडंसं आता नगर जिल्हा झालं, पुणे जिल्ह्यात ती पद्धत आहे भाऊ. आता बाहेर मला एवढं आतलं माहिती नाही, की जातो मग ते तेवढं एक पोतं भरून सामान आपण घेऊन गेलो, ठेवलं तिथं. गोड मानून घ्या म्हणलं, आज तसं आपल्या तुम्ही जे निधी पाठवला होता त्याच पैशाचं होतं. तर त्यांनी ते गोड मानून घेतलं, पांडुरंगाची पुण्या बागलामुखीच्या कृपेने. आणि मग आम्ही तिथून निघालो. बाकीची गडी माणसं काय घरी नव्हती. तर त्या दुकानदारांनी असं सांगितलं की बाबा समजा नाही घेतलं तर तुमचे पैसे मी परत देईन, सामान परत घेईन, चांगला उपक्रम आहे, घेऊन जा. फेसबुकला त्याचा फोटो पण टाकलाय. छान मुलगा आहे, छान माणूस आहे तो. ही लोक मदत करतात. अनेकांच्या हृदयात अध्यात्म, प्रेम सगळं असतं, पण काही समाजातली बांडगुळ अशी असतात की दुसऱ्याच्या ह्याच्या वाईट नजर ठेवणारी. त्यांचा या कलियुगात निपात करणं होणं कायद्याने ते शक्य नाही. पण मला असं वाटतं की समाजामध्ये कशाचाही विचार न करता एक अपरिचित तयार व्हावेत, आणि त्यांनी यांचा करेक्ट कार्यक्रम करावा.
रामकृष्ण हरी माऊली.